जर्मनीचे सायंटिस्ट न्यूक्लिअर बॉम्बपेक्षा एक खतरनाक बॉम्ब बनवत होते आणि त्या वेपनला सन गन असे नाव देण्यात आलं. सूर्याच्या किरणाला ऑब्झर्व करून जगातल्या कोणत्याही देशाला एका मिनिटात संपवू शकतो एवढी त्याच्यात पॉवर होती. हे एका प्रकारचं जायंट मॅग्निफाय ग्लास होतं ज्याला स्पेस मध्ये पाठवण्याचं प्लॅन करत होते सायंटिस्ट, जे सूर्याच्या किरणांचा उपयोग करून त्याला जमिनीवर पाठवायचं होतं. त्या टायमाला मित्र न्यूक्लिअर बॉम्बची खूप कमी होती, जसे की टार्गेटचं डिस्टन्स पार करायलाही त्याला वेळ लागत होता. पण या सन गनला कोणतीच लिमिटेशन नव्हती, तो कुठेही एका मिनिटात पोहोचवू शकत होता. आपल्या पृथ्वीला ऑर्बिट करणारा हा सन गन प्रोजेक्ट फक्त एक सिग्नल जरी भेटलं तरी हा संपूर्ण देश संपवू शकत होता, एवढी याच्यात पॉवर होती. पण मित्र, हा प्रोजेक्ट कधी अस्तित्वात आलाच नाही. ही फक्त एक सोच होती, एक विचारधारा होती की असं करायचं आपण. नंतर जगातल्या टॉप 10 सायंटिस्टने सांगितलं की हा एक खतरनाक इशारा आहे, हे आपण कुणीही करू शकत नाही. असं जर केलं तर कोणताही एका देशाच्या हातात सत्ता राहील, म्हणून हा प्रोजेक्ट रद्द करण्यात आलेला आहे. वर्ल्ड वॉर 2 नंतर ॲडॉल्फ हिटलरने सुसाईड केली. तर माहिती चांगली वाटली असेल तर लगेच तुमच्या मित्राला पाठवा आणि फॉलो करायला विसरू नका.